आज शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्हाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती। ही सुनावणी पुन्हा एकदा जी आहे ती पुढे गेलेली आहे। शुक्रवारी पुढची सुनावणी होणार आहे। मागील 3 वर्षांपासनं हा खटला सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे वकील अर्थात ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। सर, मागील 3 वर्षांपासून सुनावणी चालू आहे। जो आहे तो खटला सुरू आहे। आज सुनावणी होती, ती सुनावणी पुन्हा एकदा पुढे गेली। आजची सुनावणी पुढे ढकलली जाणार हे नक्की होतं. परंतु ज्या अर्थी इतक्या लवकरची तारीख देण्यात आलेली आहे त्या अर्थी हे नक्की सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आता तारीख नक्की होणार, आपलं या सुनावणी नक्की होणार आहे आणि ह्या सुनावणीनंतर निकालसुद्धा जवळच्याच काही कालावधीत होईल अशी शक्यता जास्त आहे. सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षांतर बंदी जो कायदा आहे त्या कायद्याचा धाकच राहिला नाही असं वाटतं का? कारण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जे 9 नगरसेवक होते ते सध्या संपर्कात नाही आहेत, नॉट रिचेबल आहेत। संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्यावरती आम्ही पक्षांतर बंदीची कारवाई करणार आहोत, त्यांच्यावरती अशा पद्धतीची कारवाई करणार आहोत, शिस्तभंगाची। नाही, एकनाथ शिंदेंनी किंवा भारतीय जनता पक्षाने असं म्हणायला पाहिजे, जी पक्षफोडी केली त्याला राजकीय दरोडेखोरी असंच म्हणायला पाहिजे. आणि त्यांना हे लक्षात येत नाही आहे की त्यांनी जो एक चुकीचा पायंडा निर्माण केलेला आहे पक्षफोडीचा, त्याच्यातून केवळ संविधानाला त्यांनी जखमा केल्या नाही, कायदेशीरता त्यांनी उद्ध्वस्त केली नाही, तर त्यांनी एक अत्यंत चुकीच्या प्रकारचं राजकारण प्रस्थापित केलेलं आहे. म्हणजे राजकीय पक्षाची एक शिस्त असली पाहिजे. म्हणून राजीव गांधींनी हा पक्षांतर बंदी विरोधी कायदा आणला की पक्षांतर साधारणतः करता येणार नाही, पण जर तुम्हाला करायचं असेल तर काही नियमांचं पालन करून तुम्ही पक्षांतर करू शकता. मग जर आता एकनाथ शिंदेंना वाटलं किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी हिंदुत्व सोडून दिलेलं आहे म्हणून ते फार व्यथित झाले, त्यांना झोप येत नव्हती वगैरे, तर मग त्यांनी कायदेशीर पद्धतीने पक्ष सोडायला पाहिजे होता. मग महाराष्ट्रातून पळून का गेले? आता तुम्ही याचा विचार करा की पळतो कोण? जो दरोडेखोर असतो, चोर असतो, चुकीचं काम करतो तो पळत असतो, दुसरा कोणी पळत नसतो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांच्या हे लक्षात आलं. परंतु मग त्याच्यानंतर प्रचंड पैशांचा वापर करून हे प्रस्थापित करण्यात आलं की हा पक्ष एकनाथ शिंदेंचाच आहे. तसं नाही, हे केवळ भारतीय जनता पक्षाला माहिती आहे आणि इतर सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं जे काही राजकीय महत्त्व कमी करून घेतलेलं आहे एकनाथ शिंदेंनी, की अमित शहांचा महाराष्ट्रातील पक्ष अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग याच्यानंतर राहणार नाही. जेव्हा हा निर्णय होईल तेव्हा हा जो संपूर्ण पक्षांतर बंदी प्रकरणाचा सत्ता संघर्षाची केस ही सर्वोच्च न्यायालयात आहे, ती राजकीय स्वरूपाचीच असल्यामुळे, संविधानिक स्वरूपाची असल्यामुळे मला राजकीय त्याच्यावरचं वक्तव्य करावं लागत आहे. नाहीतर मी कायद्याच्या दृष्टीने बोलताना साधारणतः राजकीय वक्तव्य करत नाही, पण हा विषयच राजकारणाचा आहे की तुम्ही पक्षांतर व्यवस्थित केलं का, पक्षांतर बंदी कायद्यानुसार केलं का, तुम्ही पक्षफोडी जी केली ती संविधानिक होती का. संपूर्ण संविधान हे राजकीय डॉक्युमेंट असल्यामुळे मी राजकीय बोलतो आहे. सर, शुक्रवारी या बाबतीमध्ये सुनावणी आहे। कशा पद्धतीनं सुनावणी पुढे जाऊ शकते आणि त्याच दिवशी अंतिम निकाल येऊ शकतो का? काय प्रोसेस असते? आता याच्यामध्ये असं आहे की युक्तिवादासाठी 2 तास उद्धव ठाकरे तर्फे 2 तास युक्तिवाद करा असं सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यांनी मात्र 5 तास मागितलेले आहे. तर खरं तर कपिल सिब्बल सरांनी सांगितलं होतं की आम्हाला अर्धा तास पुरेसा आहे, पण नंतर मग त्यांनी म्हटलं की नाही, तुम्ही मग जास्त वेळ घ्या, यांना आम्ही 5 तास देतो. आता 5 तास काय सुनावणीसाठी युक्तिवाद करणार आहे मला माहिती नाही, कारण की अत्यंत काय म्हणतो त्याला आपण, क्रिस्टल क्लिअर अशा स्वरूपाची, म्हणजे स्पष्ट शुद्ध पाण्यासारखी स्पष्ट अशी केस आहे की एकनाथ शिंदे यांनी पक्षफोडी केलेली आहे. त्यांचा पक्षावर कोणताही अधिकार नसताना त्यांनी निवडणूक आयोग आणि अमित शहा यांच्या मदतीने पक्षावर ताबा मिळवलेला आहे आणि अशा प्रकारची राजकीय गुंडागर्दी चुकीची आहे. हा विषय कसा खोडून काढणार? मग त्यासाठी जास्त वेळ पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या की जे चोरी करतात, चुकीचं काम करतात, बेकायदेशीरता आणतात, त्या लोकांना आपलं स्पष्टीकरण देण्यासाठी जास्त वेळ पाहिजे आणि त्यांना 5 तास दिलेले आहेत. त्यांनी 5 तासात आपलं सिद्ध करावं. आता त्याच्यानंतर कोर्ट लगेच निर्णय न देता कदाचित तो निर्णय राखून ठेवेल आणि काही दिवसांनी निकाल देण्यात येईल. सर, दुसरी एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही म्हणताय की शुद्ध पाण्यासारखी केस आहे, कशा पद्धतीने एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडला हे सगळं ठीक आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी लागला तर अद्यापही चिन्ह गोठवलेलं नाही आहे। अशावेळी शिंदेंकडून विधानसभेची निवडणूक लढवली गेली, लोकसभेची निवडणूक लढवली गेली, महानगरपालिकेची निवडणूक लढवली गेली, त्यांचे अनेक लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत।
अशावेळी हे नगरसेवक काय करू शकतात? म्हणजे ते ठाकरेंमध्ये प्रवेश करू शकतात, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कशा पद्धतीचा घटनात्मक पेच निर्माण होईल? बघा, आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या कायदेशीररित्या निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना हा पक्ष घेण्याची परवानगी दिली आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्हसुद्धा दिलं. त्यामुळे त्यांना ते कायदेशीररित्या देण्यात आलं, कायद्याच्या नियमानुसार देण्यात आलं असं दाखवण्यात आलं. जेव्हा कायदेशीररित्या त्यांनी ते नाव धारण केलं तर चालेल, पक्षचिन्ह वापरलं चालेल असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या झाल्या आणि आत्ता महापालिकेच्या झाल्या, तर त्या निवडणुका त्याच्यामुळे बेकायदेशीर ठरत नाही. तर ते कोणी अपात्र ठरत नाही. ते निवडून आलेले आहेत, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे कायद्याच्या दृष्टीने. परंतु यानंतर जर निर्णय झाला की तुमचा हा पक्षच नाही, हा पक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे, हे तुमचं धनुष्यबाण पक्षचिन्हसुद्धा नाही आणि आम्ही गोठवून टाकतो किंवा हे आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकतो, तर तेव्हा प्रश्न येणार आहे एकनाथ शिंदेंच्या राजकीय अस्तित्वाचा आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळ्यांचा. मग तेव्हा त्यांना हे ठरवावं लागेल की त्यांनी एका मोठ्या भाजप नावाच्या घरामध्ये जायचं का, जिथं ऑलरेडी अनेक भ्रष्टाचारी लोकांना घेण्यात आलेलं आहे, तिथं जायचं की नवीन पक्ष काढायचा आणि मग त्याचं एक नवीन काहीतरी आपलं घर सुरू करायचं, हे त्यांना ठरवता येईल. पण मग काही जणं हे सुद्धा ठरवतील जे विधानसभेमध्ये आमदार आहेत, लोकसभेमध्ये खासदार आहेत आणि आत्ता महापालिकेत वेगवेगळ्या निवडून आलेले आहेत एकनाथ शिंदेंसोबत, त्यांना हे ठरवण्याची संधी मिळणार आहे की परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जायचं का. आणि त्यातले अनेक जणं त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येऊ शकतात. मग आता कुणाला घेण्यात येईल असा प्रश्न विचारला तुम्ही, तर मी काही त्याच्यामध्ये त्यांचा अधिकारी नाही कोणता किंवा कुणाला पक्षात घ्यायचा. पण साधारणतः आपल्याला राजकीय समजेनुसार असं दिसते की जे उद्धव ठाकरेंबद्दल उद्धट बोलले नाही, ज्यांनी शिवीगाळ केली नाही, वाईट कामं ज्यांनी केले नाही, त्यांच्याबद्दलची टीका टिप्पणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली नाही, अशा काही लोकांना परत घेण्यात येऊ शकते आणि ती संख्या मोठी आहे. आणि त्याच्यामुळे मग महाराष्ट्रातलं राजकीय गणित सगळं बदलणार हे नक्की आहे. तर शेवटी हा सत्तेचा परिपाठ जो आहे तो आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जास्त स्पष्ट होईल असं मला वाटतं. साधारणतः कधीपर्यंत अंतिम निकाल लागू शकतो असं वाटतंय? 3 वर्ष झालेले आहेत, सातत्याने तारखांवरती तारखा मिळत आहेत. आता जास्त दिवस लागतील असं काही वाटत नाही. त्यामुळे हा निकाल आता एकतर या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकेल, जर 23 तारखेची सुनावणी झाली तर. नाहीतर मग परत ती अपूर्ण सुनावणी किंवा अर्धवट सुनावणी झाली की 2 तासाची सुनावणी झाली, उद्धव ठाकरेंची बाजू मांडण्यात आली आणि त्याच्यानंतर जर 5 तासाची सुनावणी पुन्हा केव्हा तरी घ्यायची ठरलं तर आणखी 2-3 तारखा होतील. पण आता फेब्रुवारी महिन्याच्या तोपर्यंत ही सुनावणी पूर्ण होऊन निकालसुद्धा लागेल अशी शक्यता सुनावणी सुरू झाली तर निर्माण होऊ शकते. सर, आता उल्हास बापट बोलताना असं म्हणालेले आहेत की कुठेतरी विश्वासार्हता न्यायालयाच्या बाबतीमध्ये कुठेतरी संपत चालली आहे, वाटते असं? न्यायालयाची विश्वासार्हता कमी होत आहे काही मी सांगण्याची गरज नाही. म्हणजे त्यावेळेस जो दामिनी नावाचा सिनेमा आला होता त्याच्यामध्ये सनी देओलनी सांगितलं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तेव्हा लोकांनी तो डायलॉग स्वतःचा समजला ना, कारण की सगळेजण लोक हा त्रास सहन करत आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी विचार करायला पाहिजे की न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवायचा असेल तर लवकरात लवकर न्याय झाला पाहिजे. नाही तर दुसरी गोष्ट काय होऊ शकते की लोक स्वतःच्या जातपंचायतीकडे वळतील. ज्या जातपंचायती आहेत वेगवेगळ्या जातींच्या, त्यांना परत महत्त्व प्राप्त होईल. लोक म्हणतील आम्ही तुमच्या न्यायालयामध्ये येणारच नाही, तुमचे न्यायालय खर्चिक आहेत, फार जास्त वेळ लावतात, निर्णय वेळेवर काही देत नाही, त्यापेक्षा आम्ही आमच्या जातपंचायतीकडे जातो, तिथे आम्हाला आमचेच लोक असतात, त्यांना सगळं माहिती असते, काय निर्णय द्यायचा त्यांनी देऊ द्या. असं जर उद्या लोकांनी सुरू केलं तर न्यायव्यवस्थेकडे कोणी जाणारच नाही, उरणार नाही कोणी जाणारं. त्यामुळे याची अत्यंत गंभीर दखल न्यायव्यवस्थेतल्या सगळ्यांनी घेतली पाहिजे की विश्वासार्हता लोकशाही यंत्रणेवरची टिकून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे. तिथे कोणतेही राजकीय प्रलोभनं नको, तिथे कोणताही भ्रष्टाचार नको, कोण आपल्यासमोर उभा आहे हे नको. आणि त्यामुळे कोणासाठी न्याय द्यायचा, कशासाठी न्याय द्यायचा, याच्यापेक्षा न्याय वेळेवर दिला पाहिजे हे तत्त्व पाळणं खूपच आवश्यक आहे. हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे. अर्थात शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी शुक्रवारी जी आहे ती होणार आहे आणि त्याच अनुषंगानं असीम सरोदे यांनी या बाबतीमध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.